मैत्रिणींनो, आजचा दिवस खरंच खूप आनंदाचा आहे की पुन्हा एकदा ते बालपण जगायला भेटतंय. आणि जेव्हापासून आपलं डिस्कशन चालू आहे की आपल्याला गेट टुगेदर करायचंय, तर अक्षरशः एक एक दिवस आठवतोय, एक एक शिक्षकाच्या एक एक आठवणी आठवत आहेत. शाळेत आपण कसं राहत होतो, आणि तसं बऱ्यापैकी मला जे बोलायचं होतं ते बरंच शाळेच्या आठवणी सांगून दिलेत आताच्या मनोगतामध्येच, की शाळा कशी होती, शिक्षक कसे होते. जसं आता प्रीतीने सांगितलं की कधी यांचं लेक्चर होईल. नक्कीच मी पण ते खूप हुशार स्टुडंट, खूप म्हणजे खूप टॅलेंटेड असं नव्हते, पण एव्हरेज स्टुडंट. मेहनत करत होती, पण ती अप टू द मार्क नव्हती पोहोचत. आणि तेव्हा असंच असायचं की खरंच एक पिंजरा वाटायचा शाळा. नवयुवक शाळा तर जरा जास्तच, कारण ऐकण्यातच होतं की नवयुवक शाळा खूप कडक आहे, स्ट्रिक्ट आहे. म्हणजे पूर्ण जालन्यातच ख्याती होती ना आपल्या शाळेची की स्ट्रिक्ट शाळा आहे. पण तिथून जेव्हा सुटलो तेव्हा त्या शाळेचं इम्पॉर्टन्स कळालं. अगोदर आणि मला खरंच ते आठवतंय, भाऊसाहेब भाऊंच्या बाजूला शाळा होती. पहिलीला शिकवायला भंडारी मॅडम होत्या, दुसरीला शिकवायला पंडितबाई, तिसरीला नरवाणीबाई. आणि नरवाणीबाईंनी शिकवलेला तो महाराष्ट्र शब्द एक स्ट्रचं मॅडमने शिकवलं होतं आम्हाला. जोड शब्द शिकवणं चालू होते आणि त्यातला मला महाराष्ट्र हा शब्द वाचता आला. म्हणजे खूप आनंद झाला होता. तर अशा खूप छोट्या छोट्या एवढ्या गोष्टी आहेत, एवढ्या आठवत आहेत. तर सांगायचं तात्पर्य हे की खरंच आपल्या शाळेमध्ये सुख सुविधा काय होते हे माहिती नाही. आता आम्ही सकाळी शाळेत जाऊन आलो त्यावेळेला आम्ही पण त्या आठवणी काढल्या की आम्ही चिन्यावरून जाताना प्रार्थना झाली की 2-2 विटा सुद्धा आपल्या हातात वर नेलेल्या आहेत. तर पण त्यामागची जी भावना आणि त्या मागचं जे आपले पण होतं ना, ते काहीतरी वेगळंच होतं की जे आज फार मोठ्या मोठ्या शाळेमध्ये सुद्धा नाही जाणवत. आज आमची मुलं जरी खूप मोठ्या शाळेत शिकतायत, खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पूर्ण डिजिटल झालेला आहे, पण जो शाळेचा आपलेपणा ते आपल्या शाळेत जाणवत होता तो कदाचित कुठेच नाही जाणवत. दुसरं म्हणजे हे जे शिकवलं या शाळेने स्ट्रगल करायचं, हे माझ्या आयुष्यामध्ये मला कायम खूप कामाला आलेलं आहे. म्हणजे जसं आपल्या शाळेची स्थिती होती ना की इन्फ्रास्ट्रक्चरची कमी, किंवा बाकी फॅसिलिटीचं कमी, पण क्वालिटी शिक्षण, एज्युकेशन क्वालिटी जी होती आपल्या शाळेमध्ये ती कदाचित कुठेच भेटणार नाही. आणि हेच मला माझ्या करिअरमध्ये सुद्धा सपोर्टिंग भेटलं. खरं तर मला लग्नानंतर घरातली मोठी सून या नात्याने लगेचच जॉब करण्याची परमिशन नव्हती. म्हणजे माझं शिक्षण MA झालेलं होतं, MA इंग्लिश मी केलेलं होतं लग्नाच्या आधी. आणि लग्न झाल्यावर मग घरात मोठी सून, त्यातल्या त्यात परिवार आमचा सगळा गावाकडे असायचा, जिथे काहीही प्रॉपर्टी नाही, दीर वगैरे कुणी काही काम धंदा नसायचा. जे काही असायचं ते माझ्या मिस्टर तिकडे जे काही कमवायचे आणि थोडं गाव तिकडे. म्हणजे इव्हन लाईट बिल वगैरे सुद्धा ते सुद्धा त्यांना इकडे पाठवावं लागायचं, अशी कंडिशन होती. इथे ते एकटे जॉबला होते औरंगाबादला. थोडक्यात कर्तृत्ववान जावाई शोधला पप्पांनी आणि त्याच्या जोरावरच दिलं. खरं तर काही नातेवाईकांमध्ये असं सुद्धा होतं की बाबा तुझी मुलगी आम्ही बिना हुंड्याची करून घेतो. कंडिशन पण तसं जर विचार केला, आज या शिक्षकांनी पण त्या शाळेमध्ये असताना खूप स्ट्रगल केलं मला माहितीये, कारण माझे वडील त्या शाळेत शिक्षक होते. 2-2, 3-3 महिने पेमेंट होत नव्हतं सर तुमचं. आणि त्याच्या याच्यामध्ये महिना कसा संपवायचा हा हा प्रश्न हा शिक्षकांसाठी सुद्धा होता खरं तर. पण त्यांनी त्याचा कधीही विद्यार्थ्यांवर इम्पॅक्ट येऊ दिला नाही, हे खूप महत्वाचं वाटायचं. की असं की नाही मला आता शाळेतून एवढं टेन्शन आहे, माझं पेमेंट नाही झालेलं आहे, मग आपण कामातून जीव काढा, हे या शिक्षकांमध्ये कधीच नव्हतं. जे की आज मला बघायला मिळतं. माझ्या वडिलांचंही असंच असायचं की 2-2, 3-3 महिने पगार होत नव्हता, त्यामुळे पुढच्या महिन्याचा खर्च धकवण्यासाठी कुणाकडून तरी उसळवारी घ्या, मग त्याच्यावर व्याज भरा. मग ह्या कंडिशनमुळे तरी पण त्यांनी सुद्धा एवढं कर्तृत्व केलेलं आहे की आज आयुष्यामध्ये जे स्वतःच्या पैशाने शिकलेले होते, तर त्यांनी कमीत कमी त्या काळामध्ये 3 मुलींचे लग्न, स्वतःचं घर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप करून दाखवल्या. तसं जर बघितलं तर मी खूप म्हणजे आपल्या शिक्षकांशी माझ्या या शाळेचं एवढं जवळचं नातं एवढ्यासाठी आहे की ह्या शाळेने फक्त मला घडवलंच नाही तर जगवलं पण बनवलं. वडिलांचं पेमेंट होतं, अटॅचमेंट शाळेशी आहे. आणि वडिलांमुळे शिक्षक सुद्धा, माझं नशीब एवढं चांगलं की पहिलीचे शिक्षक मला आतापर्यंत भेटतात, ओळखतात. आणि ह्या गोष्टीचा खरोखर खूप आनंद वाटतो. खरं तर जे काही संस्कार घडलेले आहेत
हे सगळे आई वडील आणि शिक्षकांमुळेच घडलेले. तर मला एक गोष्ट आणखी अशी आठवते की जे स्ट्रगल आपल्याला या शाळेने शिकवलंय ना, मला माझ्या करिअरमध्ये सुद्धा अशीच वेळ आली की सुरुवातीला मी असं हे नव्हतं केलेलं, जॉब नव्हता केलेला. मला यांनी पण बोललं होतं की नाही, पहिले फॅमिली सेटल करायची, घरातली मोठी सून आहे. आणि योगायोगाने मला 2011 मध्ये मी बीएड केलं. नंतर 2011 मध्ये बीएड नाही केलेलं, पण त्याच्या आधीच मला जॉबची ऑफर आली. आमच्या शेजारीच एक जण राहत होते, ते पण खूप तसं जर पाहिलं तर ऍक्टिव्ह पर्सन आहेत, कारण स्वतः बजाज मध्ये कामगार म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांनी स्वतःची शाळा उभं करण्याचं स्वप्न बघितलं. आणि ह्या स्वप्नामध्ये त्यांनी मला सामील करून घेतलं आणि माझ्या मिस्टरांकडे आले आणि त्यांनी डायरेक्टली सांगितलं की मला मॅडमला घेऊन, मी मॅडमला प्रिन्सिपल करतो, तुम्ही जॉबसाठी अलाउड करा. खरं तर एक 2-3 वर्षामध्ये पुन्हा थोडंसं झालं घरून अपूस की नाही करायचं जॉब, जाऊ दे काय गरज आहे, सध्या फॅमिलीज बघ. पण तोपर्यंत दिरांचे लग्न वगैरे झालेले होते. आणि मग कसं कसं मी त्यांना ऍग्री केलं की नाही, मला थोडंसं कंटिन्यू करू द्या. मग ते जेव्हा मनातून ऍग्री झाले, त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन आमच्या शाळेच्या प्रत्येक प्रोग्रामला येत गेले. आणि आमची शाळा सुद्धा अशीच होती की मी 0 पासून स्टार्ट, म्हणजे प्ले ग्रुप पासून तिथे शाळा स्टार्ट केलेली होती. आणि आज अशी कंडिशन आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी रिझाईन केलं, 12 वर्ष झाले होते मला प्रिन्सिपल म्हणून काम करताना. आणि त्या शाळेचं नाव ठरवण्यापासून सुद्धा सगळं माझे डिसिजन मेकिंग होते तिथे. तिथे फक्त फायनान्स आणि जागा ती आमच्या अध्यक्षांची होती, बाकी सगळे डिसिजन्स माझे तिथे असायचे. आणि आताच्या घडीला आमच्या त्या शाळेच्या 3 ब्रांचेस झालेल्या आहेत आणि जवळपास 1000 स्टुडंट झालेले आहेत. त्याच्यामध्ये मग मी गेल्या वर्षी रिझाईन केलं जरा त्या शाळेतून. पण जेव्हा डायरेक्टली मुख्याध्यापक म्हणून पद मिळालेलं होतं, तसं जर पाहिलं तर फार अनुभव नव्हता. पण मी जेव्हा बघायचे की कीर्तिबाई मुख्याध्यापक आहेत, तर त्या कशा ट्रीट करायच्या सगळ्या शिक्षकांना, त्यांच्यामध्ये कधीही एक्स्ट्रा असं मोठेपणा नव्हता की नाही मी प्रिन्सिपल आहे, मी काही वेगळं राहील. आज बघायला गेलं तर मी जेव्हा माझ्या मुलांच्या शाळेमध्ये जाते ना, तर तिथे प्रिन्सिपलचा ऍटिट्यूड वेगळाच असतो. आणि माझ्या शाळेत माझं हे जरा वेगळं असायचं, तर मला हा ऍटिट्यूड कुठेच नाही दिसायचा. त्यांनी मिळून मिसळून खूप डबे खाल्लेले आहेत, आई घरून बनवून द्यायची. आणि त्यांचा लंच जो मधला ब्रेक असायचा ब्रेकफास्टचा, तो आई बऱ्याच वेळेला बनवायची. कधी कधी प्रत्येक टीचरचे राऊंड असायचे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना, ह्या सगळ्या गोष्टी मला कुठेतरी काम करून गेल्या की माझा स्टाफ मी बिल्ड करू शकले व्यवस्थित. आणि जेव्हा मी माझा स्टाफ बिल्ड केला, तर जवळपास माझ्याकडे 8-8 वर्ष काम करणारा स्टाफ, ते पण कमी पेमेंटवर, असा स्टाफ माझ्याकडे आतापर्यंत कंटिन्यू होता. आणि जेव्हा गेल्या वर्षी मी रिझाईन केलं, सुरुवातीला तर सांगितलं नव्हतं की मी रिझाईन करते म्हणून, मी डायरेक्टली जुलैमध्ये डिक्लेअर केलं, सुट्टीवर आहे असं म्हणून जूनमध्ये दाखवलं. जुलैमध्ये जेव्हा मी डिक्लेअर केलं की मी रिझाईन केलेलं आहे, तर तेव्हा 2-3च टीचर कशा राहिल्या आणि या वर्षी आता जुन्या स्टाफ पैकी कोणीच नाहीये तिथे. अशी कंडिशन. म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं की हे जे शिक्षकांना कसं सांभाळून ठेवायचं, माणसं कसे सांभाळून ठेवायचे, हे आपल्याला या गुरुजनांकडून कळालं. आणि माझ्या वडिलांचंही तेवढंच एक हे होतं की काहीतरी करायचं बेटा. जेव्हा मी शाळेत लागलेली होती, तुम्हाला हे नाही की मला फक्त 3,000 रुपये पगार होता, पण मला महत्वाचा पैसा नव्हता. मला महत्वाचं हे होतं की मला घराच्या बाहेर पडायला मिळतंय, मला स्वतःच काहीतरी करायला भेटतंय. म्हणून मग मी शाळा जॉईन केलेली होती. आणि जसं जसं लोकांचे फीडबॅक ह्यांना येत गेले, त्याच्यानंतर त्यांनी पण खूप कौतुकाने घेतल्या या गोष्टी. त्यांनी त्याच्यानंतर खूप मोटिवेट केलं मला पुढे पुढे जाण्यासाठी. आणि एक दिवस असा आला, पप्पा आले शाळेमध्ये, त्याला दाखवलं, माझ्या ऑफिसमध्ये आले होते ते, आणि त्याला मी शाळा दाखवण्याच्या निमित्ताने थोडंसं त्यांच्यासोबत गेली खाली. तोपर्यंत माझ्याकडे पॅरेंट्स आलेले होते काही भेटायला. मग आम्ही आलो आणि मी ऑफिसमध्ये एंट्री केल्याबरोबर ते पॅरेंट्स जागेवरून उठले. तर माझ्या वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. ते म्हणे, बेटा तू काय कमवतीये, मला ह्याच्यावरून काही घेणं देणं नाही, पण आज तू आल्यावर जे लोकांनी उठून तुला रिस्पेक्ट दिलाय, माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी झाली. आणि ही गोष्ट मला आजही आठवतीये की खरंच आहे, कधीही आपल्या शिक्षकांनी आपल्यावर जे संस्कार आपल्या शाळेतून झालेले आहेत, याच्यात कदाचित पैशाला महत्व नव्हतंच, याच्यात सगळं माणुसकी, मान सन्मान ह्या गोष्टींना महत्व होतं. आणि मी ही गोष्ट आजपर्यंत अनुभवतीये. त्यानंतर आमच्याही घरात जॉईंट फॅमिली म्हणून काकांनी, म्हणजे आम्ही नाना म्हणायचो त्यांना, नानाचेही काही संस्कार होते. त्याच्यामुळे जेव्हा मी लग्नानंतर, आमची जॉईंट फॅमिली होती आणि आज 20 वर्ष मी पूर्ण जॉईंट फॅमिलीमध्ये होते, मोठी सून असून सुद्धा.
आताशी फक्त काही प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मजबुरी आहे की त्यांना लहान प्लॉट बांधायचं काम पडलेलं आहे. पण हे संस्कार सगळे कुठून आपल्याला शाळेतून आणि आपल्या परिवारातूनच मिळालेले आहे. तर आज आम्ही खूप व्यवस्थित आहोत. आणि याच्यानंतर मी जेव्हा रिझाईन केलं तेव्हा स्वतःचे क्लासेस चालू केले. त्याच्यामध्ये 10 पद्धतीचे क्लासेस आहेत. अबॅकस, वेदिक मॅथ्स, कोडिंग, रोबोटिक्स. म्हणजे आजच्या युगाला जे विद्यार्थ्यांना खूप कामाला आहेत की फक्त पुस्तकी ज्ञान न देता हे प्रॅक्टिकल त्यांना खूप देणं गरजेचं आहे. जेव्हा इंजिनिअरिंगच्या लेवलच्या मुलांचे जो अभ्यास असतो तो आम्ही त्या मुलांना आता सध्या शिकवतोय. कनेक्शन्स कसे लावायचे, फॅन कसा सुरू करायचा आहे. आणि आता रोबोटिक्सचा सिलेबस म्हणजे या मुलांना काही सेन्सर्स वगैरे वापरून स्वतःच्या हाताने रिमोट कंट्रोलची कार जी खेळण्यात येते ती मुलांना तयार करायची आहे. तर अशा रोबोटिक्सचे सुद्धा क्लासेस मग मी घेतेय तिथे. 2 बॅचेस माझ्या घरी चालतात. आणि काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा वेदिक मॅथ्स हा जो आहे तो क्षणामध्ये कसे गणित सोडवायचे हा त्याचा सिलेबस आहे. खरं तर आयुष्यभर शिकणं हे शिक्षकाचं काम असतं आणि हे पण मी या शिक्षकांकडून शिकले आहे. म्हणजे जसं आता सांगितलं ना की शिक्षक कधी जातात वर्गाच्या बाहेर, तर तसं आम्हालाही वाटायचं की सुट्टीवर एका चला आज मजा आहे, कमीत कमी तेवढा क्लास ऑफ घ्यायचा. तर आता एक आठवतं मला, आम्ही 7वी मध्ये असताना मला नाही आठवणार की तुम्ही कीर्तीवर नाही कसलं तरी एक्झाम देत होते आणि त्या दिवशी सुट्टीवर होत्या. आणि माझ्या डोक्यात असा विचार आला आपण इथे 10वी काढायला सुद्धा नको असं वाटतंय. मॅडम आता शिक्षक झालं तरी कसली एक्झाम देते. मग कसं पण ती गोष्ट जेव्हा मी म्हटलं ना की नवयुग शाळा सोडल्यावर या सगळ्या गोष्टींचं जे महत्व कळायला लागलं तर त्या महत्वाने आज आपण घडलोय. आणि आज त्याच प्रेरणेने मी स्वतः नॅचरोपॅथीची एक डॉक्टर पण आहे. आणि हे क्लासेस जे मी सांगितलं आता रोबोटिक्स वगैरे, खरं तर याचा आणि आपल्या जुन्या शिक्षणाचा कुठेही संबंध नाहीये. पण हे शिकून मुलांना शिकवण्याचाही अभ्यास चालू आहे. तर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहोत. ऍज अ बिझनेस म्हणून आम्ही तो नाही करत. आपल्या फॅमिलीचं हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि असे काही कॅम्प आम्ही घेतोय आता की ज्या कॅम्पला साधारण 200-300 लोक असतात बाहेर गावचे सुद्धा, जो आता मे महिन्यात झालेला आहे. आणि असे कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करतो. या कार्यक्रमामध्ये त्यांना हेल्थ कशी मिळावी आणि त्याच्यासोबत म्हणजे दिवसभराचं डाएट पण असतं आणि रात्री जेवण झाल्यावर त्यांचं सर्वांचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट सुद्धा याच्यामध्ये असतं की ज्याच्यामध्ये औषधं गोळ्या नसतील. पूर्ण नेचरचं युज करून स्वतःचं कसं आरोग्य मेंटेन करायचंय हे या नॅचरोपॅथीमध्ये शिकवलं जातं. तर अशी सेवा भावना सुद्धा आम्हाला नक्कीच शाळेकडनं मिळालेली आहे. आणि आम्ही आमच्या गुरुजनांना एवढाच आशीर्वाद मागू की जे तुमच्याकडनं आम्हाला मिळालंय आम्हालाही तेवढी शक्ती द्या की आम्ही समोरच्या मुलांमध्ये सगळं ट्रान्सफर केलं.